नामदार राधाकृष्ण विखे पाटील की जय जय भवानी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कालदार हम तुम्हारे साथ हैं कालदार तुझे दादा की जय तिकडे जायचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील की जय नाही तिकडे जायचं नाही याचा काय संबंध आहे काहीच कारण नाही भांडण सुद्धा केले मारामारा केल्या प्रथम या ठिकाणी राहते इथल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या राजांनी कसं प्रशासन करावं, कशा राज्य कारभार बघावा याचं उत्तम उदाहरण संबंध जगासमोर ठेवलेलं आहे. आपल्या देशाचे आराध्य दैवत त्यांची आज जयंती होती आणि हा एक उत्साहाचा सण असतो ज्यांच्यामुळं आपले अस्तित्व आहे. त्या राजाला आपण अभिवादन करायला आपले सगळे दिनक्रमांक सगळे कार्यक्रम सोडून येत असतो आणि वर्षभराच्या कामासाठी प्रेरणा घेत असतो. त्याकरता हा सार्वजनिक उत्सव होता. सगळ्याच या ठिकाणच्या मंडळींनी त्याला हातभार लावलेला होता आणि स्वाभाविक अभिवादन करायला यावं याच ठिकाणून आम्ही वीरभद्र मंदिर असेल महाराजांचे आशीर्वाद घेऊन अनेक आम्ही प्रकल्प हाती घेतले आणि तडीस नेले आणि म्हणून श्रद्धा असल्यामुळं आम्ही स्वाभाविक या ठिकाणी अभिवादन करायला आलो. परंतु इथं आल्यावर कळलं की लाईटही घालवली आणि ज्या क्रेननी वरती हार घालायचा ते क्रेनही नगरपालिकेचे कर्मचारी इथं असताना देखील आम्हाला वरतून सूचना आहे की या ठिकाणी क्रेन ऑपरेट करायचं नाही आणि लोकांचा टॅक्स आहे. नगरपालिका ही काही खाजगी संस्था नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही खाजगी प्रॉपर्टी नाही. आपल्याला ज्ञात आहे किती वर्ष महाराजांचा पुतळा कोणी त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये डांबून ठेवला होता. त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाले होते. त्या ह्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. पण आज आनंदाचा दिवस आहे. महाराजांना देखील अनेकदा रयतेसाठी संघर्ष करावा लागला, तर तीच प्रेरणा या निमित्ताने आम्ही घेऊन अजून संघर्ष करू आणि काम करू एवढंच या निमित्ताने बोल. कोणी येऊ, माझं म्हणणं आहे की महाराजांची जयंती ही काही कोणा एकाची नाही. त्यासाठी मागच्या वेळेस गणेश उत्सवाच्या वेळेस काही मंडळांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. त्याही वेळेस दुर्दैवाने असा प्रकार घडला. देव असेल किंवा महापुरुष असतील, ह्या जयंत्या यांच्या जयंती सार्वजनिक असतात आणि सार्वजनिकरित्याच त्या साजऱ्या झाल्या पाहिजे. त्याला कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे असं व्यक्तिशः माझं मत आहे. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की कुठंतरी दहशतीचं उडालेलं झाकण पुन्हा लावायचा प्रयत्न केविळवाणी चालू आहे. परंतु हे सगळे महाराजांचे युवा मावळे आहे
आणि ह्या अशा जुलमी कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आवाज उठवला त्यांनाही काही प्रमाणात मागच्या वेळेस हल्ले झाले, असे प्रकार वारंवार घडत राहिले तर निश्चितपणाने याचा न्याय हे जनतेच्या कोर्टात होईल याची मला खात्री आहे. मग त्याच्या कारण तेच होतं की या ठिकाणी हे बघा, हा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परिसर आहे. स्वाभाविकदृष्ट्या सार्वजनिक उपक्रमांना या ठिकाणी सगळी संचालक मंडळ असतील किंवा आमच्यासारखे हजेरी लावणं अपेक्षित असतं, किंवा आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण देखील सार्वजनिक कार्यक्रमाला 2 हात आपण लावावे आणि त्या उत्साहात सहभागी व्हावं, तर कोणाची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही. परंतु ते स्वतः या ठिकाणी अभिवादन करायला आले का नाही मला कल्पना नाही. कदाचित येऊन गेले, परंतु दुसरं कोणी येऊ नये आणि अभिवादन करू नये अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. याच्यात तरी राजकारण करू नये. आज तरी, आजचा दिवस तरी हा राजाचा दिवस आहे, ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे, त्याच्यामुळं आज तरी होणं हे दुर्दैव आहे. एवढंच मी म्हणू इच्छितो. आणि हे केविळवाणी प्रयत्न आहे हा, असं न येऊ देण्यानी काही कोणाच्या याला हे करणं काही चांगली गोष्ट नाही असं मला वाटतं. हे बा, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे आणि दैवताची पूजा हे सर्व समाज या ठिकाणी करत आहे. पण गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल राहाता तालुक्यामध्ये, शिर्डी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा आम्ही फार ॲग्रेसिव्ह, फार आमचं राहाता तालुक्यामध्ये, शिर्डी मतदारसंघामध्ये फार मोठा जनसमुदाय आमच्याबरोबर आहे असा केविलवाणी प्रयत्न तुम्ही दरवेळेस करत आहात. आता परवाचीच निवडणूक घ्या, विठ्ठल पवार हे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेससुद्धा अक्षरशः क्यू आल्यासारखं आम्हाला वाटलं तुमची क्लिप बघून की तुम्हाला आमंत्रित केलं नाही, तुमचा त्या पॅनलशी काही संबंध नाही. विखे साहेबांचाही सुद्धा तिन्ही पॅनलशी काही संबंध नव्हता. पण ते आज महाराष्ट्रामधले नेते असल्यामुळे विविध संघटना त्यांचे बोर्ड लावून त्या ठिकाणी इलेक्शन लढवतात. हे त्यांची भावना आहे, आदर आहे त्यांच्याबद्दल. आज विठ्ठल पवारच्या याच्यामध्ये सुद्धा नामदार साहेबांबरोबर काम करणारे भरपूर लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही झालेलं इलेक्शन हे एकदम शांततेत झालं होतं. पण तुम्ही त्या ठिकाणी गेल्यामुळं त्या शिर्डीमधलं वातावरण दूषित झालेलं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं नव्हतं, काहीच केलेलं नव्हतं. पण विठ्ठल पवारला तुम्ही घेऊन त्या ठिकाणी तो साईडला उभा असताना तुम्ही पहा बाईकमध्ये सुद्धा आलेलं आहे. विठ्ठल पवारची एकच घोषणा होती की मी या ठिकाणी कारभार, शिर्डीचा कारभार मला कामगारांसाठी करायचा आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींची, स्थानिक लोकप्रतिनिधींची गरज त्या ठिकाणी आहे आणि मी त्यांना बरोबर घेऊनच काम करणार, हे त्या ठिकाणी विठ्ठल पवार यांनी सांगितलेले असतानासुद्धा तुमचे काही जे 7-8 जे निवडक लोक आहेत यांना घेऊन हार आण, फूल घाल, घोषणा द्यायला लाव, काही चॅनलवाल्यांना धरून तुम्ही बाईक तयार करा आणि अशा प्रकारे तुम्ही शिर्डी मतदारसंघामधलं एक वातावरण या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न करीत आहात. माझी एवढीच विनंती आहे की तुमचं राजकारण जरी तुम्ही आत्ता बोलले की आमचे 14 गाव इथं आहे, तुम्ही 14 गाव नाही, तुमचं महाराष्ट्र नाही, हिंदुस्थानच आपलं आहे, आपण हिंदुस्थानी आहेत. तुम्ही 14 गावांपुरतं बोलू नका. पण चांगल्या चाललेल्या आमच्या विकासाच्या कामामध्ये चांगला आमचा तालुका आज 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी येऊन तुम्ही मिठाचा खडा का टाकतात, हे माझं मत आहे. आणि याच्यापूर्वी तुम्हाला आमच्या इथं शिवजयंत्या झाल्या नाही का? याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं आले? माझी विनंती आहे की गावामधले 4-5 जणं घेऊन आमच्या राहाता शहरामधलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणीच करू नये. आणि आदरणीय विखे साहेबांनी आम्हाला काही कुठल्या सूचना केलेल्या नाही का तुम्ही असं करा आणि तसं करा. नाहक त्यांचं नाव घेऊन तुम्ही तुमचं क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न करू नका. आमचं गाव शांत आहे, शांतच राहू द्या, एवढीच विनंती राहणार. यावं कसली दहशत आणि कसली दडपशाही, सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन विचारा आज विखे पाटलांचं महत्त्व काय आहे, विखे पाटलांचं आज तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे. तुम्ही कसं दडपशाहीचं झाकण करता हो? तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा, तुमच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे ते पहा.
तुम्ही मागच्या वेळेससुद्धा थोड्याहून हे झालं ना, आणि आता यावेळेससुद्धा विखे पाटलांच्या नादी लागू नका. तुम्हाला वेळ आल्यावर विखे पाटील दाखवून देतील काय ते. आमच्यात तर ताकद नाही, पण विखे पाटलांमध्ये तेवढी ताकद आहे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो.